हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू प्लॅटिनम अकॅडमी. आपण स्टार्ट केला होता क्लास 12चा एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18 हा चॅप्टर. त्या चॅप्टरमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं होतं आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं ॲटॉमिक प्रॉपर्टीज. ॲटॉमिक प्रॉपर्टीजमध्ये आपण ॲटॉमिक साईज, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि आयनायझेशन एन्थाल्पी या चारही प्रॉपर्टीज डिटेलमध्ये पाहिल्या होत्या आणि त्यावर तुम्हाला बोर्डमध्ये क्वेश्चन्स कसे येणार आहे ते पण आपण सांगितलं होतं. आज आपण पाहू त्याच टॉपिकवर तुम्हाला CETमध्ये कशा प्रकारे क्वेश्चन्स येतात. आणि तुम्हाला जर माहिती नसेल तर मला सांगायचं आहे, CETचे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे 10 तारखेपासून. 10 जानेवारीपासून रजिस्ट्रेशन स्टार्ट झाले आहे आणि 12 फेब्रुवारीपर्यंत त्याची लास्ट डेट आहे. तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा, शेवटच्या डेटची वाट बघू नका. आणि तुमच्यासाठी सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे यावेळी तुम्हाला CETला 2 अटेम्प्ट असणार आहे आणि पहिला अटेम्प्ट तुम्हाला एप्रिलमध्येच द्यायचा आहे. त्यामुळे तुम्हाला जो स्टडी आहे तो सुद्धा आत्तापासून लगेच सुरू करायचा आहे. बोर्ड आणि CET दोन्ही तुम्हाला सायमल्टेनियसली करायचं आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. क्वेश्चन फर्स्ट, अमॉंग द फॉलोइंग फिल इन द ब्लँक हॅज द लार्जेस्ट ॲटॉमिक साईज. ऑप्शन आहे ब्रोमीन, क्लोरीन, फ्लोरीन अँड आयोडीन. हे 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे आणि विचारलेलं काय आहे, आपल्याला ॲटॉमिक साईजबद्दल विचारलेलं आहे. ॲटॉमिक साईज है ना, ॲटॉमिक साईजबद्दल विचारलेलं आहे. आणि हे जे सर्व तुम्हाला एलिमेंट दिसत आहे हे कोणत्या ग्रुपचे एलिमेंट्स आहे? हॅलोजन्स आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, एस्टेटाईन हे तुमचे काय ग्रुप 17 एलिमेंट्स आहे. ग्रुप 17 एलिमेंट्स म्हणजे काय? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे एलिमेंट्स आहे. आणि तुम्हाला विचारलेलं आहे ॲटॉमिक साईज. तर आपण मागच्या लेक्चरमध्येच पाहिलं होतं, जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम येता, हे टॉप टू बॉटमपर्यंत जेव्हा येता है ना, अशा प्रकारे टॉप टू बॉटम जेव्हा तुम्ही याल तेव्हा ॲटॉमिक साईज काय होते? ॲटॉमिक साईज काय होणार? इन्क्रीज होणार. ॲटॉमिक साईज इन्क्रीज होणार. आणि इन्क्रीज का बरं होत आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं. का बरं? कारण याची जी साईज आहे ती सर्वात छोटी राहणार आहे. याच्यामधला जो ऑर्बिट आहे हा एकच राहील. सपोज यामध्ये आणखी एका शेलची ॲडिशन होईल, यामध्ये आणखी एका शेलची ॲडिशन होईल आणि याच्यामध्ये आणखी एका शेलची ॲडिशन होईल, म्हणजे ॲडिशन ऑफ न्यू शेल. आणि त्याच्यामुळं काय होते, तुमची जी ॲटॉमिक साईज आहे ती काय होते, इन्क्रीज होत चाललेली आहे डाऊन टू दी ग्रुप. मग तुम्हाला काय विचारलेलं आहे, हॅज द लार्जेस्ट ॲटॉमिक साईज. सर्वात जास्त ॲटॉमिक साईज कुणाची राहणार आहे? तर कुणाची राहणार आहे? आपली आयोडीनची साईज तुम्हाला सर्वात जास्त दिसत आहे. आणि तसंही लक्षात ठेवायचं, डाऊन टू दी ग्रुप ॲटॉमिक साईज काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे आयोडीनची जी ॲटॉमिक साईज आहे ती सर्वात लार्जेस्ट राहील. म्हणून आपला आन्सर काय राहील? डी, आयोडीन इज द आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. क्वेश्चन काय आहे आपला? आयडेंटिफाय द एलिमेंट हॅव्हिंग स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस अमॉंग द फॉलोइंग. तुम्हाला एलिमेंट दिले आहे फॉस्फरस, क्लोरीन, आर्गॉन आणि सिलिकॉन, राईट. तर आता आपण काय काय असते तुमचं पी ब्लॉकमध्ये? बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन अँड फ्लोरीन अँड निऑन. ज्या ज्या पिरियडमध्ये जे जे आहे, ज्या ज्या ग्रुपमध्ये जे जे आहे ते ते आपण फिलअप करू. आता कार्बनमधला कोण आहे? कार्बन नंतर सिलिकॉन है ना, त्यानंतर नायट्रोजन नंतर कोण आहे? फॉस्फरस. ऑक्सिजन फॅमिलीतलं कोणी आहे का? नाही. त्यानंतर फ्लोरीन फॅमिलीतलं कोण आहे? क्लोरीन आहे. आणि निऑन फॅमिलीमधलं कोण आहे किंवा 0 ग्रुपमधलं कोण आहे? आर्गॉन. निऑन, आर्गॉन. अशा प्रकारे तुम्हाला विचारलं आहे आयडेंटिफाय द एलिमेंट हॅव्हिंग स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस. सगळ्यात लहान ॲटॉमिक रेडियस कुणाची राहणार आहे? आता ॲटॉमिक रेडियसबद्दल तुम्हाला माहीत आहे, जर ग्रुपमध्ये आपण जात असेल, ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जात असेल तर काय होते? ॲटॉमिक रेडियस काय होणार? इन्क्रीज होणार. ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होते. आणि जर पिरियडमध्ये जात असाल, हे पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट जर जात असाल तर ॲटॉमिक साईज काय होणार? डिक्रीज होणार. म्हणजे सर्वात कमी ॲटॉमिक साईज कुणाची राहायला पाहिजे? आर्गॉनची जी ॲटॉमिक साईज आहे ती सर्वात कमी राहायला पाहिजे. 1.
जे केमिस्ट्रीमध्ये क्वेश्चन्स येतात ते सगळे येतात तुम्हाला एक्सेप्शनमधून. ट्रेंड फॉलो होतो हाच. जनरली तुमचं आन्सर राहायला पाहिजे ॲर्गॉन. पण तुम्हाला स्टेट बोर्डच्या बुकमध्ये एक वाक्य लिहून दिलेलं आहे की तुम्ही जर पिरियडमध्ये काहीतरी कंपॅरिझन करत आहे ॲटॉमिक साईजचं, तर जे ग्रुप म्हणजे हॅलोजन ग्रुप आहे, ग्रुप 17चे जे एलिमेंट आहे त्याची जी ॲटॉमिक साईज आहे ती सर्वात कमी राहणार आहे. हे इथे एक्सेप्शन आहे आणि एक्सेप्शनमधून क्वेश्चन 100% येतो. जो म्हणजे नॉर्मल ट्रेंड आहे तो फॉलो न करता जो काही वेगळा काहीतरी ट्रेंड फॉलो होत आहे, म्हणजे ट्रेंड म्हणूच शकत नाही आपण त्याला, जो वेगळा बिहेव करत आहे त्याला आपण काय म्हणतो, एक्सेप्शन म्हणतो. तर जनरली आपलं आन्सर काय हवं होतं, ॲर्गॉन हवं होतं, कारण ॲटॉमिक साईज कमी कमी होत आहे आणि आपल्याला काय विचारलं आहे, स्मॉलेस्ट ॲटॉमिक साईज, तर स्मॉलेस्ट ॲर्गॉन राहायला पाहिजे होती. पण ग्रुप 17 सोबत जर तुम्हाला कंपॅरिझन विचारलं तर ग्रुप 17चे जे एलिमेंट आहे याची ॲटॉमिक साईज जी आहे ती सर्वात कमी राहते. त्याच्यामुळं तुमचं आन्सर काय येणार, क्लोरीन इज द करेक्ट आन्सर. आणि सपोज जर याच्यामध्ये क्लोरीन नसतं, दुसरा कुठला असता, दुसऱ्या कोणत्या ग्रुपचा एलिमेंट असता, तर मग ॲर्गॉन 100% तुमचं आन्सर आलं असतं. बट ॲज कम्पेअर टू हॅलोजन तुम्हाला नेहमी हॅलोजनची जी साईज आहे ॲटॉमिक साईज ती काय असणार आहे, कमी असणार आहे, सर्वात स्मॉलेस्ट असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. Which of the following element will have higher value of atomic and ionic radii as compared to tellurium? टेल्युरियम विचारला आहे तुम्हाला. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम आणि पोलोनियम. ग्रुप 16 मधला तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे. ग्रुप 16 ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम आणि पोलोनियम है ना, हा आहे आपला ग्रुप 16. त्यामध्ये काय विचारलं आहे तुम्हाला, हायर व्हॅल्यू ऑफ ॲटॉमिक अँड आयोनिक रेडाय, म्हणजे ॲटॉमिक साईज आणि आयोनिक साईज तुम्हाला विचारली आहे ॲज कम्पेअर टू टेल्युरियम. म्हणजे या टेल्युरियमपेक्षा असा कुठला एलिमेंट आहे ज्याची ॲटॉमिक साईज काय राहणार आहे, ग्रेटर राहणार आहे, जास्त राहणार आहे. तुम्हाला माहीत आहे डाऊन टू दी ग्रुप काय होते, ॲटॉमिक साईज वाढते. टेल्युरियमपेक्षा हे जे एलिमेंट आहे याची जी साईज आहे ही कमीच असणार आहे, राईट. पण पोलोनियम जी आहे, पोलोनियमची जी ॲटॉमिक साईज आहे ती काय असणार आहे, जास्त असणार आहे. कारण डाऊन टू दी ग्रुप काय होते, ॲडिशन ऑफ न्यू शेल, आणि जसं जसं ॲडिशन ऑफ न्यू शेल होत जाईल तसं तसं न्यूक्लियस ते आउटरमोस्ट ऑर्बिट किंवा आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनचं जे डिस्टन्स आहे ते वाढत जाणार आणि त्याच्यामुळे काय होणार, जो लास्ट ऑर्बिट आहे है ना त्याचं जे ॲटॉमिक रेडियस आहे ती सर्वात जास्त राहणार. म्हणजे पोलोनियम इज द करेक्ट आन्सर. मी तुम्हाला आधीच्याच क्वेश्चनमध्ये सांगितलं याच्यामध्ये सपोज एक ऑर्बिट असेल, याच्यामध्ये आणखी एका याची ॲडिशन झाली, याच्यामध्ये आणखी एका शेलची ॲडिशन झाली, यामध्ये आणखी एका शेलची ॲडिशन होईल. अशा प्रकारे तुम्हाला असं ट्रँगल लक्षात ठेवायचं आहे. आयसोसेलस ट्रँगल माहिती आहे ना, आयसोसेलस ट्रँगल ॲटॉमिक साईजसाठी लक्षात ठेवा. डाऊन टू दी ग्रुप ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस आणि ग्रुपच्या रिव्हर्स असते पिरियड. पिरियडमध्ये काय ॲटॉमिक साईज मग डिक्रीज होईल. ग्रुपमध्ये इन्क्रीज होत आहे म्हणजे पिरियडमध्ये डिक्रीज होणार, राईट. म्हणून याचं आन्सर काय असणार आहे आपलं, पोलोनियम इज द करेक्ट आन्सर. पोलोनियम इज द करेक्ट आन्सर. तुम्ही जेव्हा क्वेश्चन सॉल्व करायला जाता तेव्हा तुम्हाला तुमचा जो टॉपिक आहे, ज्या टॉपिकवर क्वेश्चन आहे तो टॉपिक क्लिअर असणं गरजेचं आहे. आपण काय करतो, डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व करायला घेतो. असं करायचं नाही. तुम्ही जर डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व करायला घेतले, तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व करता आले नाही तर तुमचं कॉन्फिडन्स लेवल ही लो होते. त्याच्यामुळं जे क्वेश्चन्स आहेत त्याचा टॉपिक आधी प्रिपेअर करा आणि त्याच्यानंतर मग ते क्वेश्चन सॉल्व करायला घ्या, ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. Which of the following properties of group 16 element show decreasing trend down to the group? आत्ताच पाहिलं आपण हे. तर म्हणजे आता रेकॉर्ड करते मी म्हणून, पण लाईव्ह असतं ते हे आन्सर मी तुमच्याकडून एक्सपेक्ट केलं असतं. सांगा काय राहील आन्सर. ॲटॉमिक रेडियस काय होते, डाऊन टू दी ग्रुप. ॲटॉमिक रेडियस जर असेल तर डाऊन टू दी ग्रुप काय होते, ॲटॉमिक रेडियस डाऊन टू दी ग्रुप काय होते, इन्क्रीज होते, राईट, इन्क्रीज होते. त्याच्यानंतर आयनायझेशन एन्थाल्पी, आयनायझेशन एन्थाल्पी जी असेल, आयनायझेशन एन्थाल्पी असते इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ॲटॉमिक रेडियस किंवा ॲटॉमिक साईज.
तर जर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे तर डाऊन टू दी ग्रुप ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत आहे, म्हणजे आयनायझेशन एनर्जी काय होणार, आयनायझेशन एनर्जी काय होणार, डिक्रीज होणार डाऊन टू दी ग्रुप. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते ॲटॉमिक साईजला. ॲटॉमिक साईजला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे एक क्वांटिटी जर तुमची वाढत आहे तर दुसरी क्वांटिटी काय होणार, कमी होत जाणार. एक क्वांटिटी जर कमी होत आहे तर दुसरी क्वांटिटी वाढत जाणार, याला आपण म्हणतो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज अँड ॲटॉमिक साईज डाऊन टू द ग्रुप इन्क्रीजेस, हेन्स इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गेट डिक्रीजेस डाऊन टू द ग्रुप, है ना. आता हे तीनही पॉईंट आहे, तुम्हाला तीनही विचारलेले आहे. याला सपोज फर्स्ट दिलेलं आहे, याला सेकंड दिलेला आहे आणि याला थर्ड दिलेला आहे, अशा प्रकारे दिलेला आहे. तर सांगा काय येणार आन्सर. ॲटॉमिक रेडियस तर नाही येणार, कारण आपल्याला डिक्रीजिंग विचारलं आहे, हे कॅन्सल करा. त्यानंतर आयनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीज होत आहे, हे करेक्ट आहे. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होत आहे, हे पण करेक्ट आहे. म्हणजे ॲन्सरमध्ये काय येणार तुमचं, सेकंड अँड थर्ड. सेकंड अँड थर्ड इज द करेक्ट ॲन्सर. म्हणजे ॲन्सर काय येणार, ओनली सेकंड अँड थर्ड. आणि आपल्याला इतकं तर माहीत आहे ना, म्हणजे जरी तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट नसेल येत है ना, यायलाच पाहिजे, बट इन केस तुम्हाला पेपरच्या वेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टींनी सजग राहायचं आहे. इन केस तुम्हाला नाही माहिती आहे आयनायझेशन एन्थॅल्पी किंवा मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, तुम्हाला इतकं तर माहिती आहे ना की डाऊन टू दी ग्रुप आपला आयसोसेलस ट्रायंगल डोळ्यासमोर आणायचा, डाऊन टू दी ग्रुप ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत आहे. मग आपल्याला इन्क्रीज वाला तर कुठलाच नाही पाहिजे, ॲटॉमिक साईज ज्यामध्ये असेल ते ऑप्शन कॅन्सल करा. याच्यामध्ये 1 आहे है ना, 1 आहे म्हणजे हा कॅन्सल करा. ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत आहे, हा कॅन्सल करा. 1 आणि 3 आहे, ॲटॉमिक साईज म्हणजे काय होत आहे इथे, डिक्रीज होते. आणि इथे ऑल ऑफ द अबव तर असूच शकत नाही, कारण ऑल ऑफ अबव मध्ये तर फर्स्ट पण येतो, म्हणून हा पण क्वेश्चन काय होतं, हा पण ऑप्शन काय होते, कॅन्सल होते. म्हणजे उरला कोण तुमचा करेक्ट आन्सर, ओनली सेकंड अँड थर्ड. असं तुम्हाला लॉजिकली पण सॉल्व करायचं आहे जेव्हा तुम्ही एक्झाम द्याल तेव्हा. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. Which of the following will have lowest ionization enthalpy? और हे पहा, तुम्हाला आयनायझेशन एन्थॅल्पी असं पण विचारू शकते, आयनायझेशन एनर्जी असं पण विचारू शकते. ठीक आहे, तर कन्फ्यूज व्हायचं नाही, दोन्ही जवळपास सेम थिंग्स आहेत. विच ऑफ द फॉलोइंग विल हॅव द लोवेस्ट आयनायझेशन एन्थॅल्पी. कुठला ग्रुप दिलेला आहे तुम्हाला, अगेन तुम्हाला ऑक्सिजन फॅमिली दिलेली आहे. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम अँड पोलोनियम. यामध्ये तुम्हाला विचारलं आहे लोवेस्ट, सगळ्यात लो कोणाची असणार आहे. आता आपण आत्ताच पाहिलं ॲटॉमिक साईज जी असते, ॲटॉमिक साईज काय असते, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आयनायझेशन एनर्जी. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आयनायझेशन एनर्जी म्हणजे ॲटॉमिक साईज ग्रुपमध्ये काय होते, इन्क्रीज होते, तर आयनायझेशन एनर्जी ग्रुपमध्ये काय होणार, डिक्रीज होणार. म्हणजे ऑक्सिजनची आयनायझेशन एनर्जी सर्वात जास्त राहील, त्यापेक्षा कमी सल्फरची राहील, त्यापेक्षा कमी सेलेनियमची होत जाईल, त्यापेक्षा कमी टेल्युरियमची आणि नंतर मग पोलोनियमची. म्हणजे डाऊन टू दी ग्रुप आयनायझेशन एनर्जी काय होत जाणार, कमी कमी होत जाणार. म्हणून आन्सर काय येणार, लोवेस्ट आयनायझेशन एन्थॅल्पी कोणाची राहणार, पोलोनियम. राईट, पोलोनियम इज द करेक्ट आन्सर. आणि हे जे ट्रेंड्स आहे तुम्हाला काहीच नाही करायचं, फक्त ॲटॉमिक साईज लक्षात ठेवायचं आहे. ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस माहीत आहे ना तुम्हाला, बरोबर. तर मग आयनायझेशन एनर्जी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते, मग एक इन्क्रीजेस आहे म्हणजे दुसरा काय असेल, डिक्रीज असेल, है ना. आणि सोबतच यालाच काय असते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा सेम असते, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते, है ना. म्हणजे ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस, आयनायझेशन एनर्जी अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज डिक्रीजेस. चला नेक्स्ट क्वेश्चन. अरेंज द फॉलोइंग इन द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ आयनायझेशन एनर्जी. आताच झालं आपलं, अरेंज द फॉलोइंग इन द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ आयनायझेशन एनर्जी. हां, एनर्जी असेल, एन्थॅल्पी असेल, बोथ आर द सेम थिंग्स. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम एक आहे. फर्स्ट ट्रेंड आपण अशा प्रकारे इथे काय दाखवलं आहे, ऑक्सिजनची जी आयनायझेशन एनर्जी आहे ती सर्वात जास्त दाखवलेली आहे, है ना. आयनायझेशन एनर्जी ऑक्सिजनची सर्वात जास्त आहे. इथे पोलोनियमची सर्वात जास्त आहे.
पोलोनियमची जास्त असू शकते का? नाही. डाऊन टू दी ग्रुप काय होत आहे आत्ताच पाहिलं आपण, पहा ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम आणि पोलोनियम. जसं जसं तुम्ही टॉप टू बॉटम येणार आयनायझेशन एनर्जी सुद्धा काय होते, डिक्रीज होते. म्हणजेच आपली ऑर्डर कशी बनणार, ऑक्सिजनची जी आहे आयनायझेशन एन्थाल्पी सर्वात जास्त राहील, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी सल्फरची राहील, त्यापेक्षा कमी सेलेनियम राहील, त्यापेक्षा कमी टेल्युरियम राहील आणि त्यापेक्षा कमी पोलोनियम राहील, अशा प्रकारे. तर आन्सर काय येणार, ऑप्शन ए. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. ओके. ट्रेंड लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. 4च प्रॉपर्टी आहे आयनायझेशन एनर्जी, ॲटॉमिक साईज, आयनायझेशन एनर्जी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. या 4च प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे आणि काहीच कठीण नाही आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट. The first ionization energies of group 16 element are, group 16 element म्हणते. group 16 element ची जी आहे, the first ionization energy of group 16 element are, fill in the blank that of group, the first ionization energy of group 16 element are, fill in the blank that of group 15 element. म्हणजे ग्रुप 15 एलिमेंट पेक्षा ग्रुप 16 ची जी आहे, ग्रुप 16 ची जी आयनायझेशन एनर्जी आहे ती जास्त आहे की कमी आहे हे आपल्याला सांगायचं आहे. सो हा पण एक एक्सेप्शनचा विषय आहे. जर तुम्ही पिरियडमध्ये गेले, म्हणजे आता ग्रुप 16 चे जे एलिमेंट आहे ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम आणि पोलोनियम. ठीक आहे. ग्रुप 15 मी या साईडला काढते, ग्रुप 16च्या आधी येते, त्यामुळे ग्रुप 15 मी इथे काढते. ठीक आहे. काय नायट्रोजन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हां नायट्रोजन, फॉस्फरस. ठीक आहे. हे जे झाले हे झाले ग्रुप 15 चे एलिमेंट झाले. ठीक आहे. नेपाळ, पुन्हा ऑस्ट्रेलिया, सब भिकारी, अशा प्रकारे. तर आता मला सांगा आयनायझेशन एनर्जी जी आहे, आयनायझेशन एनर्जी ग्रुपमध्ये काय होत होती, ग्रुपमध्ये काय होत होतं, आयनायझेशन एनर्जी डिक्रीज होत होती. मग आयनायझेशन एनर्जी पिरियडमध्ये काय होणार, पिरियडमध्ये काय होणार, इन्क्रीज होणार, इन्क्रीज होणार. ग्रुपमध्ये डिक्रीज होत होती, पिरियडमध्ये इन्क्रीज होणार. म्हणजे जर ग्रुप 15 ची जी आयनायझेशन एनर्जी आहे ती ग्रुप 16 पेक्षा काय होणार आहे, कमी असणार आहे. अशा प्रकारे असायला हवं होतं, है ना. अशा प्रकारे असायला हवं होतं. ग्रुप 15 ची आयनायझेशन एनर्जी कमी आणि ग्रुप 16 ची जास्त. कारण आयनायझेशन एनर्जी इन पिरियड इन्क्रीजेस. पिरियडमध्ये काय होत आहे म्हणते, आयनायझेशन एनर्जी इन्क्रीज होत आहे. म्हणजे जेवढी नायट्रोजनची आहे तेवढी त्याच्यापेक्षा जास्त ऑक्सिजनची, जेवढी फॉस्फरसची आहे त्यापेक्षा जास्त सल्फरची, असं असायला हवं होतं अकॉर्डिंग टू ट्रेंड. कारण आपला ट्रेंड काय म्हणतो, अशा प्रकारे आयनायझेशन एनर्जी इन द पिरियड गोज इन्क्रीजेस. बट देअर इज अ एक्सेप्शन. एक्सेप्शन हे आहे, जेव्हा तुम्ही पाहता जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ग्रुप 16 काय असते, NS2 NP4 आणि याचं काय राहणार, NS2 NP. आता इथे 4 आहे तर इथे काय राहणार 3. अशा प्रकारे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि तुम्हाला स्टॅबिलिटी रूल माहिती आहे का, एक असते फुलफिल्ड, फुलफिल्ड आणि एक असते हाफ फिल्ड, हाफ फिल्ड. एक तर तुमचा जो ऑर्बिट आहे तो फुलफिल पाहिजे तेव्हा आपण म्हणू की तो स्टेबल आहे, आणि एकतर तुमचा ऑर्बिट जो आहे तो हाफ फिल्ड पाहिजे तेव्हा आपण काय म्हणू की हा जो एलिमेंट आहे किंवा हा जो ॲटम आहे हा काय आहे, स्टेबल आहे. मग तुम्हाला SPDF ची कॅपॅसिटी माहिती आहे का, SPDF सांगा काय असते कॅपॅसिटी SPDF ची, काय असणार, फुलफिल्डमध्ये 2, त्यानंतर P ची 6, D ची 10 अँड F ची 14. त्यानंतर हाफ फील्ड, हाफ फील्ड म्हणजे वरच्याच्या
हाफ करा. 2चं इथे 1, इथे P मध्ये 3, इथे 10 आहे ते इथे 5 आणि इथे F मध्ये किती असणार 7 असणार. म्हणजे तुमच्या ऑर्बिटमध्ये जर 2, 6, 10 अँड 14 इलेक्ट्रॉन असेल तर तो स्टेबल मानला जातो. त्यानंतर हाफ फिल्ड म्हणजे 1, 3, 5 आणि 7 इलेक्ट्रॉन असेल तर तो काय मानला जातो स्टेबल मानला जातो. मग इथे पहा लास्ट ऑर्बिटमध्ये किती आहे 3 इलेक्ट्रॉन आहे 3 इलेक्ट्रॉन म्हणजे हा काय येतो हाफ फिल्डमध्ये येतो. हे पहा 3 आहे म्हणजे काय हाफ फिल्ड आहे हाफ फिल्ड आहे म्हणजे हा काय 15 ग्रुप जो आहे हा स्टेबल आहे ॲज कम्पेअर टू ग्रुप 16. कारण ग्रुप 16 पहा NP4 आहे म्हणजे धड फुलफिल्डही नाही आणि धड हाफ फिल्डही नाही दोन्हीच्या मध्ये आहे हा है ना. म्हणून ग्रुप 15 जो आहे ग्रुप 15 आता इथे स्टॅबिलिटी सांगते मी तुम्हाला. स्टॅबिलिटी जी आहे है ना ग्रुप 15 ची जी स्टॅबिलिटी असणार आहे ती जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू ग्रुप 16. आणि आयनायझेशन एनर्जी कशाला म्हणतो आपण जर तुमचा हा एखादा ॲटम आहे आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहे सपोज तर या इलेक्ट्रॉनला या ऑर्बिटमधून म्हणजे गॅसियस स्टेटमधून जर बाहेर निघायचं असेल तर त्याला जेवढी एनर्जी लागेल त्याला काय म्हणतो आपण आयनायझेशन एनर्जी. मग तुम्ही सांगा हा ग्रुप 15 खूप स्टेबल आहे स्वतःमध्ये खूप जास्त स्टेबल आहे तर त्याच्यामधला इलेक्ट्रॉन म्हणजे एखाद्या स्ट्रॉंग एलिमेंट जवळचा जर इलेक्ट्रॉन आपल्याला काढायचा असेल तर त्याला जास्त एनर्जी लागेल ॲज कम्पेअर टू ग्रुप 16. ग्रुप 16 हा कमी स्टेबल आहे म्हणजे त्यातले इलेक्ट्रॉन थोडेसे मे बी लूजली बॉन्डेड असू शकतात है ना. तर त्यामधून इलेक्ट्रॉन काढायला कमी एनर्जी लागेल ॲज कम्पेअर टू ग्रुप 15. जर एखादा स्टेबल आहे मेंटली फिजिकली सगळ्या गोष्टींनी इमोशनली स्टेबल आहे त्याला जर कोणी किती काळे केल्या त्याला कोणीच फोडू शकत नाही त्याला कोणीच डिस्टर्ब करू शकत नाही राईट. तसंच इथे आहे जर हा ग्रुप 15 स्टेबल आहे तर याच्यामधला इलेक्ट्रॉन काढण्यासाठी म्हणजे काढूच शकत नाही आणि काढण्यासाठी त्याला एवढी एनर्जी लागेल समोरच्या एनर्जीला खूप जास्त एनर्जी लागेल. म्हणून हे एक्सेप्शन आहे हे एक्सेप्शन तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ग्रुप 15 ची जी आयनायझेशन एनर्जी आहे ती जास्त राहते ॲज कम्पेअर टू ग्रुप 16. आता काय विचारलं आहे तुम्हाला पहा सगळा टॉपिक समजला. आता पहा द फर्स्ट आयनायझेशन एनर्जी ऑफ ग्रुप 16 एलिमेंट ग्रुप 16 एलिमेंटची जी आयनायझेशन एनर्जी जी आहे इज फिल इन द ब्लँक दॅट ऑफ ग्रुप 15 म्हणजे ग्रुप 15 पेक्षा काय आहे कमी आहे म्हणजे लोअर दॅन आपल्याला लिहावं लागेल. तर लोअर दॅन इज द करेक्ट आन्सर है ना. त्यानंतर आता नेक्स्ट बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. हां विच ऑफ द फॉलोइंग विल हॅव द लोवेस्ट व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. सर्वात लो व्हॅल्यू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची आहे सगळ्यात लो. हे पण कोणते एलिमेंट आहे ऑक्सिजन फॅमिलीमधले ऑक्सिजन सल्फर सेलेनियम टेल्युरियम अँड पोलोनियम. आणि ॲटॉमिक साईज इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. हे लक्षात ठेवायची नोट. मग ॲटॉमिक साईज जर ग्रुपमध्ये वाढत आहे तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ग्रुपमध्ये काय होणार कमी होणार. आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे लोवेस्ट विचारलेलं आहे तर ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय राहणार सगळ्यात जास्त राहणार त्यापेक्षा कमी सल्फरची त्याहीपेक्षा कमी सेलेनियम त्याहीपेक्षा कमी टेल्युरियम आणि त्यापेक्षाही कमी कोण राहणार पोलोनियम. म्हणजे पोलोनियम हा असा एलिमेंट आहे त्याची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती काय राहणार सर्वात कमी राहणार आहे. आलं लक्षात. म्हणून आन्सर काय राहणार आहे आपलं पोलोनियम इज द करेक्ट आन्सर. चला नेक्स्ट पाहू आपण. नेक्स्ट क्वेश्चन आयनायझेशन एन्थॅल्पी ऑफ हॅलोजन इन्क्रीजिंग इन द ऑर्डर. आयनायझेशन एनर्जी विचारलेली आहे. पहा काय असणार आहे तुम्हाला ग्रुप 17 दाखवलेला आहे. ग्रुप 17 फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन ॲस्टेटाईन फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन अँड ॲस्टेटाईन हे दाखवलेलं आहे. आयनायझेशन एनर्जी डाऊन टू दी ग्रुप काय होते डिक्रीजच होते है ना. म्हणजे फ्लोरीनची जी आहे ती काय राहील सर्वात जास्त राहील राईट. हॅलोजन इन्क्रीजिंग इन आयनायझेशन एन्थॅल्पी ऑफ हॅलोजन इन्क्रीजेस इन द ऑर्डर. कशा प्रकारे इन्क्रीज होते म्हणते म्हणजे आयोडाईडची काय असणार
डाऊन टू द ग्रुप काय होत जाते, कमी होत जाते, बरोबर आहे ना, कमी कमी होत जाईल, म्हणजे फ्लोरीनची सर्वात जास्त राहील. मग फ्लोरीनची आपण ऑर्डर लिहून घेऊ आधी, ठीक आहे. फ्लोरीनची सर्वात जास्त राहील, त्यानंतर क्लोरीन राहील, त्यानंतर ब्रोमीन राहील आणि त्यानंतर राहील आयोडीन. अशी ऑर्डर तुम्हाला कुठे दिसते का? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. हां, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. फक्त याला उलटं लिहिलेलं आहे, है ना, फक्त याला उलटं लिहिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन द पिरियॉडिक टेबल. सगळ्यांना माहिती असलेला क्वेश्चन, 8, 9, 10th पासून तुम्हाला हा क्वेश्चनचा आन्सर माहिती पाहिजे. आणि CETने जर हा क्वेश्चन तुम्हाला दिला तर तुमची CETची एक्झाम लेवल खूप म्हणजे डिफिकल्टी लेवल खूप कमी आहे असं समजून जा. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असलेला एलिमेंट म्हणजे फ्लोरीन असतो, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि फ्लोरीन नंतर असतो ऑक्सिजन. म्हणून याचं करेक्ट आन्सर काय आहे? फ्लोरीन इज द करेक्ट आन्सर. फ्लोरीन हा करेक्ट आन्सर आहे आणि हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे पूर्ण पिरियॉडिक टेबलमधून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑक्सिजन. ऑक्सिजन काय असणार आहे? त्याच्या मागोमाग फ्लोरीन नंतर ऑक्सिजन असा एलिमेंट आहे जो काय आहे सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे फ्लोरीन नंतरचा. बस आता शेवटचा मी एक फॉर्म्युला सांगणार आहे या सगळ्या ॲटॉमिक प्रॉपर्टीजसाठी जो तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. मग आपण लेक्चर पहा. पहिला आहे ॲटॉमिक साईज. हे तुमच्या बुकमध्ये म्हणजे शॉर्ट नोटमध्ये नोट करून ठेवा. ॲटॉमिक साईज हे असते डायरेक्ट इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आयोनायझेशन एनर्जी अँड इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी अशा प्रकारे हे सगळं सेमच आहे. फक्त तुम्हाला ॲटॉमिक साईज लक्षात ठेवायचं आहे, बाकी सगळं तुमच्या तसंच लक्षात राहतं. सो थँक्यू सो मच फॉर दिस लेक्चर. समोरच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे ऑक्झो ॲसिड्स ऑफ सल्फर. त्याचे स्ट्रक्चर तुम्हाला बोर्डच्या एक्झाममध्ये 100% येणार आहे, त्यामुळे समोरचं लेक्चर नक्की अटेंड करा. थँक्यू सो मच फॉर दिस लेक्चर.